करण्यासाठी त्याने वधस्तंभ केला गेला आहे, वधस्तंभ केला गेला। त्यानंतर परमेश्वराला जर त्याच्यानंतर त्याने उद्गार केले, कारण हे जे ही जी क्षमा आहे, तेव्हा प्रभू येशू म्हणाला, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही। आज परमेश्वराने हे वाक्य त्यांच्यासाठी लिहिले आहे का, की जे त्याला धरून दिलेले होते, याला यहूदालाच वाक्य होतं का, किंवा ते पिलात होते जे त्याला शिक्षा करत होते त्यांच्यासाठी वाक्य आहे का, तर नाही। जे आज आपण पापी लोक आहोत त्यांच्यासाठी देखील हे वाक्य आहे, की हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही। त्याच्यानंतर त्याच्या वस्त्रांवर देखील चिठ्ठ्या उडवण्यात आला, ते लोक त्याला हसत होते, त्याच्यावर फुंकत होते, त्याची जी शिक्षा त्याला हसत होते, की आज तू यहूद्यांचा राजा आहेस का, आज तुला माहिती म्हणजे तो स्वतःला मोठे करत होता, की ते सांगत होते की तू देव आहेस का, किंवा तू लोकांचं जे म्हणजे लोकांवर जे तू स्वतःचा अधिकार गाजवतोस ते आज तुझ्याजवळ आहे का, तर नाही। आज जर परमेश्वराला पाहायला गेलं तर आज परमेश्वर फक्त आज त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी मरण पावला आहे। आज ती टेकडी आहे जिथे आज आपल्याला जे मस्तक आहे ते आज मस्तक आपण आपलं प्रभू येशू ख्रिस्त आहे। आज आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आज परमेश्वराने आज तो आपल्या वधस्तंभावर केला गेला, आज ते दुःख आज त्याने त्या टेकडीवर आपलं रक्त त्याने परमेश्वराने त्या वधस्तंभावर सांडवलेलं आहे आजच्या दिवशी। त्यानंतर परमेश्वराने आज जी आपल्याला एक प्रार्थना घालून दिलेली आहे परमेश्वराने, की तू आपले ऋण सोडील म्हणून, कारण मग त्याच्या पुस्तकात आपल्याला प्रार्थना लिहून दिलेली आहे, कारण जे वाक्य आहे की त्यांना क्षमा कर, क्षमा करणे यातच खूप मोठं आहे, की आज परमेश्वराने येशू ख्रिस्ताने असं म्हटलं नाही की आज मला एक शिक्षा करतायत, किंवा आज माझ्यावर जे अन्याय लोक करतात, माझ्यावर हसतायत, माझ्यावर फुटतायत, जर आज त्याने क्षमा केली नसती, आज जर त्याने तिथे त्या लोकांना क्षमा केली नसती तर आज आपल्यापर्यंत ती क्षमा पोहोचली नसती। आज आपल्याला त्या क्षमेपर्यंत जायचंय, जर आपण इतरांना क्षमा करू इच्छितो करावी असं परमेश्वराला वाटतं, प्रभू येशूला वाटतं, आज तुम्हाला मी क्षमा करायला शिकवलेली आहे, आज तुम्ही तिथे इतरांना क्षमा करा। तसंच परमेश्वराने आज, कारण जेव्हा त्याच्या बाजूला दोन चोर होते, दोन गुन्हेगार लटकत होते, त्यापैकी एकाने त्याला ओळखलं होतं की हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, आज त्याला समजलं होतं की हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, पण दुसरा खूप थोडा घमंडी होता, त्याने मान्य केलं नाही की आज परमेश्वर आज मी गुन्हा केलाय हे त्याने कबूल केलं नाही। जेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं की नाही मी आज तू माझ्याबरोबर स्वर्ग लोकात असेल, आज त्याला क्षमा झाली, पण दुसऱ्याला क्षमा झाली का, तर नाही का, आज परमेश्वराने त्याला क्षमा केली। आज त्याने स्वतः कबूल केलं की आज मला आज तू क्षमा कर, त्याचं अंतःकरण परमेश्वराला समजलं की आज हा नम्र झालेला आहे, आज त्याला क्षमा करणे गरजेचं आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर आज वधस्तंभावर आज जे वधस्तंभ आहे तो कसा आहे, तर वधस्तंभावर मरण कोणी आणलं तर ही शिक्षा ही उभी पद्धतीची होती, गुन्हेगारांना फटके देणे, जो गुन्हेगार असेल त्याला फटके देणे, मारणे, किंवा त्याची हृदयक्रिया बंद पडून तो 2-3 दिवसामध्ये मरण पावत होता। त्याच्यानंतर त्याला लवकर मरण येण्यासाठी त्याचे पाय ठेचले जात होते। या गोष्टी परमेश्वराच्या झाल्यात, येशू ख्रिस्ताच्या झाल्यात का, तर वचनाप्रमाणे बायबलमध्ये लिहिले की त्याची कुठली हाडं मोडण्यात येणार नाही, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताची कोणत्याही प्रकारे त्याचे पाय तोडण्यात आले किंवा कोणत्याही या गोष्टी झाल्या नाहीत, कारण तो आज परमेश्वराने त्याच्याविषयी लिहून ठेवलं होतं। आज त्याच्या खुशीमध्ये भाला उपस्थित येईल ते देखील झालं होतं। आज त्याच्यात तो जिवंत आहे की नाही हे देखील दाखवण्यात आलंय, की आज त्याच्या खुशीमध्ये आज पाणी आणि रक्त वाहत होतं। आज ह्या गोष्टी काय आहेत, तर आज परमेश्वराला देखील माहिती आहे की क्षमा करणे हे खूप मोठं आहे। आज ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं त्याने तर एकदा म्हणजे 30 रुपयासाठी आज प्रभू ख्रिस्ताला धरून दिलं, आणि जो आपला योहान आहे ज्याने 3 वेळा नाकारलं, म्हणजे परमेश्वर योहानाची किती वेळा चूक आहे तर त्याची 3 वेळा चूक आहे, पण तसं नाही, आणि जो ज्याने धरून दिलं त्याची 1 वेळा, मग परमेश्वराने कोणाला माफ करावं, तर त्याने एकदा चूक केली आहे त्याला माफ करायला हवं होते ना, पण परमेश्वराने तसं केले नाही, कारण का योहानाने आज पश्चाताप केला होता आणि यहूदाने केला नव्हता, कारण तो आज पश्चाताप आणि पछतावा होणे यात खूप फरक आहे, कारण आज तो रडला,
आले. आज जर परमेश्वराला जर तिथे जर सांगायचं असतं, जर तिथे त्यांनी सांगितलं असतं, जर जेव्हा पेत्र जेव्हा समुद्र किनारे होता तेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा समुद्र किनाऱ्यावर गेला तेव्हा पेत्राला सांगितलं की तू जाळं टाक. त्या परमेश्वराला माहिती होतं की तिथे मासे आहेत. जर हे परमेश्वराला अंतःकरणातून समजतंय, तर जेव्हा त्याला फटके देत होते, जेव्हा त्याचे डोळे बंद होते, तेव्हा त्याने ओळखलंच असणार ना की मला कोण फटके मारतंय. त्याच्याकडून पण त्याने ते केलं नाही, कारण तिथे त्याला चमत्कार घडवायचा नव्हता. तर त्याला आजचा जो इतिहास आहे, जो आता अजूनपर्यंत आपण आपल्या अंतःकरणात ठेवतोय, की आज जो आपला त्याला इतिहास घडवायचा होता. तर का आज आम्हाला आज त्याला पापातून मुक्त करायचं होतं. आपल्यासाठी जे अजून लोक जे पापात आहेत, पाप हे नष्ट करायला देवाला वेळ लागला नसता. पाप हे 1 मिनिटात देवाने सांगितलं असतं या जगातून पाप नष्ट कर, देवाने लगेच केलं असतं, माफ केलं असतं. पण त्याला तसं करायचं नाही का? आज लोकांना त्याला धुवायचंय, साफ करायचंय, कारण त्यांना क्षमेची जाणीव करून द्यायची, ह्या गोष्टी घडवायच्या आहेत. म्हणून आज परमेश्वराने आज जे वाक्य बोललंय की हे बाबा यांना क्षमा कर, ते काय करतात त्यांना समजत नाही. खरोखर आज परमेश्वर खूप महान आहे की आज तो क्षमाशील आहे. परमेश्वर इतका सुंदर आहे की त्याला क्षमा करणे हा शब्द जो त्याने आपल्याला सांगितलाय, क्षमा करणे, इतरांना क्षमा करणे, किंवा त्याने आपल्यासाठी आज वधस्तंभाची माफी मागितली, की आज प्रत्येकासाठी जो वधस्तंभ आपल्याला दिसतो तो फक्त आज त्या पिलाताला नाहीये किंवा ते गुन्हेगार करतात त्याच्यासाठी नाही, तर आज तो वधस्तंभ आपल्याला हेच आपल्याला जाणून घ्यायचंय की परमेश्वर आज आपल्याला वधस्तंभावर जो फिरणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या रक्ताने आपल्याला धुवून काढत आहे. जेव्हा तो प्रार्थना करत होता तेव्हा त्याच्या रक्तामधून घामामधून रक्त निघत होतं. तर ते खरोखर शक्य आहे का? जेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा आपल्याला जो घाम निघतो त्याच्यामधून रक्त निघणं हे आहे का? शक्य आहे का? तर नाही का? कारण आज जी प्रार्थना तो करत होता तो म्हणजे एक वेगळं म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या आज आपण जो घाम म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या बघायला गेला तर तो घामातून रक्त येऊ शकत नाही. कारण कसं येणार? कारण आपल्या शरीरातून आपलं पाणीच येतं ना, घाम म्हणजे पाणी येतं. पण परमेश्वर जी प्रार्थना करत होता, आज जी क्षमा मागत होता किंवा आज तो स्वतःसाठी जो देवासमोर नम्र झाला, तर त्या गोष्टी आज परमेश्वराच्या देखील होत होत्या की विधिलिखित होत्या, त्या आज त्याच्या जीवनात घडत होत्या. तर का आज ह्या लोकांना क्षमा मिळावी, आज इतरांना क्षमा मिळावी, पापापासून प्रत्येकजण मुक्त व्हावं, यासाठी आज परमेश्वर आज आपल्यासाठी वधस्तंभावर खेळला गेला. आज प्रत्येकाला माहिती, आज त्याला मारण्यात आलं, त्याला फटके देण्यात आले. आज त्याच्या जे त्याला मारत होते त्याच्या असं जे जो हे होता मारण्याचा चालू होता, तर त्याच्यातून जे त्याला फटका मारला की त्याच्या अंगातून ते मांसच निघून येत होतं, त्याची दाढी ओढत होते, त्यांच्यावर फुंकत होते. आज आपल्या डोक्याचा जरी केस पडला तरी आपल्याला आज म्हणजे जरा तरी आपल्याला दुखतं. मग ह्या गोष्टी आज त्याच्यावर फुटणारे लोक, त्याला म्हणजे त्याचे केस कोरबडणारे लोक, आज देवाने त्याला देखील माफ केलेलं आहे. हे देखील कारण आज तो क्षमेचा देव आहे. यामध्ये या उद्गारामध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतं की आज परमेश्वर हा क्षमाशील आहे, क्षमेचा देव आहे. म्हणून आज जो पहिला उद्गार मला परमेश्वराने सांगण्यासाठी की आज तुम्ही क्षमा करा, इतरांना देखील क्षमा करा. खरंच आज परमेश्वर आज आपल्यामध्ये क्षमेची भावना टाकत आहे. आज तो क्रूसावर आहे, आजच्या वेळी तो क्रूसावर आहे. क्रूसावरून आपल्याला बघतोय की आज लोक काय करताय, कोण मला हसतंय, कोण मला काय करताय. आज प्रत्येक जण ते पाहत होते, त्याची थट्टा करत होते की हा बघूया आता हा काय करतोय, क्रूसावर सोडून काय करतोय. पण नाही, परमेश्वर त्यांना क्षमा करत होता. आज तो प्रत्येकाला, आज त्या चोरांना देखील क्षमा करत होता, त्याच्यावर हसणाऱ्यांना क्षमा करत होता, आपल्याला देखील क्षमा करणार आहे. म्हणून आजचा हा जो उद्गार आहे परमेश्वराने आपल्याला दिलाय, तो आज आपल्या अंतःकरणात ठेवूया की आज आपल्याला क्षमा करायची आहे. आज क्षमा मागा आणि इतरांना देखील क्षमा करा. त्याचबरोबर आज प्रत्येकाने आज आपल्याला काय करायचं, जर आपल्याला जे वाईट गोष्टी आहेत मग ही क्षमा काय यावी, तर आपल्यामध्ये जे पाप आहे ते पाप आज आपल्याला दूर करायचं आहे आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी किंवा आज जे आपण पाप करतो त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला ती क्षमा मागायची आहे. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की आज तुम्ही क्षमा करणारे व्हा. आज जर आपण क्षमा नाही केली तर इतर लोक तुम्हाला क्षमा करणार नाहीत. आज खरोखर आज परमेश्वर आज आम्हाला क्षमा करू इच्छितो. आज आपण क्षमा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आलं ना? ओके. झाला तो जाऊन? प्रेज द लॉर्ड.
अतिशय सुंदररित्या या पहिल्या उद्गाराचं मार्मिक भाषेत विश्लेषण केलेलं आहे आणि खरोखरच परमेश्वराने अत्यंत हे आपल्याला वर्णन करता येणार नाही इतकं दुःख सहन केलेलं आहे. आणि खरोखरच त्या लोक 23-24-34 नुसार त्याचा पहिलाच उद्गार आहे, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यात समजत नाही. आणि खरोखर एखाद्याला मारत असताना आपल्यावर हल्ला होत असतात, आपण म्हणू शकतो का याला क्षमा कर? तर खरोखर हा देव महान आहे परमेश्वर. आणि म्हणूनच ज्या वेळेला हे क्रूर भूमी सैनिक त्याचा छळ करत असतात त्यावेळेला येशू त्यांच्याबद्दल सुडाची द्वेषाची भावना सुद्धा त्याच्यामध्ये येते, क्षमेची मनोवृत्ती त्याच्यातून दिसून क्षमा. आणि म्हणून चुकणे हे मानवी आहे, परंतु क्षमा करणे ही ईश्वरी आहे, ईश्वरी करून आहे. क्षमा करणे आज आपण जसं आम्ही आमच्या हृदयात करून सुद्धा तसं तो आमच्या आपण वचन म्हणून आपण एकमेकाचे ऋण सोडले, एकमेकाला क्षमा केली, कारण क्षमा करणे ही ईश्वरी गोष्ट आहे. तर हा पहिला उद्गार जो आहे, प्रभू येशू कुणाला क्षमा कर म्हणून सांगत आहे. तर पहिला जो आहे आपण पाहतो, ज्याने धरून दिलं असा तो भ्रष्ट हाताचा यहूदा इस्करियोत. त्याने काही पैशासाठी लाचेसाठी त्याला पकडून दिलं आणि त्यांना माहीत असेल नसेल. त्यानंतर थोडा मी बदल केलेला आहे, प्रत्येक उद्गारानंतर वैयक्तिक गीत आहे. पहिला उद्गार झाल्यानंतर आपला संदेश आहे, चैताली सिस्टर आहे, तिसऱ्या उद्गाराच्या वेळेला बदल केलेला आहे, ते प्रज्ञा सिस्टर आहे तिसऱ्या उद्गाराला, आणि चौथ्या उद्गाराच्या वेळेला वैयक्तिक गीत आम्रपाली म्हणे, आणि पाचव्या उद्गारासाठी आमचे सर्व ब्रदर पाचव्या उद्गाराचं गीत घेतील, आणि 6व्या उद्गारानंतर सिस्टर अस्मिता असे आपण गीतमाळ आणि त्या वेळेला सांगितले. तर हा थोडासा बदल केलेला आहे. तर मी आता आमंत्रित करतो आपल्या समोर पुढे संदेश येत आहे, वैयक्तिक गीत घेऊन कुर्बान आहोत. आणि दुसरा उद्गार आहे, पश्चाताप चोराला उद्देश तू आज मधुबरोबर सुखलोकास असेल, लोक 23-23. यासाठी या उद्गारासाठी मी आमंत्रित करतो, बोलत आहे सिस्टर आम्रपाली. Praise the Lord. Praise the Lord. आपण सर्वजण प्रार्थना करू. आपण वचनासाठी प्रार्थना करू. आपले नेत्र बंद करू. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. माझे बाप्पा तू महान सर्वशक्तिमान प्रभू, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस माझा राजा. हो बाप्पा, तू माझ्यावर कृपा कर, दया कर माझ्या पिता प्रभू येशूच्या नावावर. हो बाप्पा, माझ्या ओठामुखाला देखील बाप्पा तू स्पर्श कर माझ्या बाप्पा. हो माझ्या बाप्पा, माझ्या मुखात मिळणारे शब्द बाप्पा बाप्पा तुझ्याकडून असावेत बाप्पा. हो बाप्पा, हो बाप्पा, आणि हे वचन बाप्पा सर्वांना आशीर्वादित कर माझ्या पिता प्रभू येशूच्या नावात. आणि बाप्पा तू आम्हाला पश्चातापी अंतःकरण दे माझ्या बाप्पा. हो बाप्पा, इथून म्हणजे सर्व वेळ काळ मी तुझ्या हातात देते आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करते तो जाईल बाप्पा. आमीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज गुड फ्रायडे आहे आणि मी आज दुसऱ्या उद्गाराविषयी सांगत आहे. तर आपण सर्वांनी लूक 23-43 वचन काढू. हालेलुया. कल्वरीच्या वृक्षाला लागलेले ते पश्चातापाचे पहिले फळ म्हणून पश्चातापी अपराधाच्या भग्न अनुतप्त प्रार्थनेकडे पाहिले जाते. कवटी म्हटलेल्या ठिकाणी 3 वधस्तंभावर तिघांचे मरण हे 3 प्रकारचे होते. हालेलुया. पहिला अपराधी हा येशूची निंदा क्रूसावर टांगलेला असताना करतो आणि त्याने ख्रिस्ताचा तारणारा मसीहा देवाचा पुत्र उद्धारक म्हणून कधीच त्याने स्वीकार केलेला नाही. म्हणून त्याचे संबंधी असे म्हटले जाते की तो पापात जन्मला आणि पापातच मेला.
वॉज बॉर्न इन सीन पण डेड इन सीन. म्हणजे तो पापातच होता आणि पापातच मेला गेला. पण दुसरा अपराधी पश्चातापी झाला. त्यांनी येशू म्हणून ख्रिस्ताला ओळखले. येशू ख्रिस्त काय आहे आणि कोण आहे त्याने ओळखले होते. त्याने देवाला ओळखले होते. त्याने आपल्या दुष्कृत्याबद्दल मनस्वी पश्चाताप केला होता. त्याला पस्तावा झाला होता. आपल्या मृत्यूदंड ज्याचा न्याय आहे, कारण आपण आपल्या कर्माचे योग्य फळ आपण भोगत आहोत, असा पाप कबुलीचा जबाब त्याने दिला. त्यामुळे त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की तो पापात जन्मला पण पापाला मेला. ही वॉज बॉर्न इन सीन बट डेड टू सीन. शरीराने जन्मला पण आत्म्याने चालू लागला. आपण बघतो की डेड मॅन वॉकिंग नावाचा चित्रपट यावर तयार झाला आहे. नवीन जन्माने तो स्वर्गात चालू लागला. आपण तिसरा अपराधी बघतो की प्रभू येशू ख्रिस्त तो अपराधी नसताना तो आपल्यासाठी अपराधांकरता तो मृत्यू पावला. तो आमच्याकरिता अपराधी बनला. ही वॉज बॉर्न सिनलेस बट डाईड फॉर सिनर्स. सिनर्स मीन्स आपल्या पाप्यांकरिता तो मारला गेला आहे. तो निष्पाप जन्मला पण पाप्यांकरिता मेला. आपण द्वितीय उद्गाराने पाखंडी विचारसरणीला धक्का बसला. प्रथम तारणाकरिता सत्कर्म, धर्मपालन, दानधर्म, परंपरा, रूढी, बाह्य स्वच्छता इत्यादी बाह्य गोष्टींचे व औपचारिक रीतीने अवलंबन करावे लागत असे. पण येशू ख्रिस्ताने अपराधाला असे म्हटले, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. दुसरे म्हणजे मरणानंतर प्रायश्चित्त करण्याचे स्थळ म्हणजे प्युरगॅटरी स्वर्ग. पृथ्वीमध्ये पाप्यांचा थांबा या रोमन कॅथलिक विचारसरणीला हादरा बसला. कारण की ते रोमन कॅथलिक लोक या गोष्टीला मानतात की जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा पृथ्वीमध्ये कुठेतरी असा थांबा आहे तिथे ते थांबले जातात. पण प्रभू येशूने या गोष्टीवर त्याने त्याचा हे केला आहे. त्या गोष्टी प्रभू येशूने आपल्यासाठी काढलेल्या आहेत. तुला दंड यातना भरपाई किंवा कर्जफेड करण्याची गरज नाही. एक पापी क्षणात संत झाला. तिसरे म्हणजे आत्म्याची निद्रावस्था. शरीर मृतावस्थेत आणि आत्मा बेशुद्ध अवस्थेत जातो. या तत्व प्रणालीचे खंडन झाले. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे जे वेगळे लोक आहेत त्यांचं निद्रावस्था होते आणि शरीर मृतावस्थेत व आत्मा बेशुद्ध अवस्थेत असं होतं. या तत्वप्रणालीचे खंडन झाले. तो म्हणाला, माझ्याबरोबर सुखलोकात असशील. अधोलोकात, मृतलोकात, अंधार कोठडीमध्ये नाही, तर तू माझ्या स्वर्गलोकात, सुखलोकात, उद्वलोकात वस्ती करशील. एक गुन्हेगार स्वतःच्या तात्पुरत्या वेदना यातनापासून क्षणिक सुटका मिळवण्याची धडपड करीत होता. दुसरा अपराधी अनंत काळच्या तीव्र यातनेपासून सुटकेची शाश्वत तरतूद करतो. आजच तारणाचा दिवस आहे. काल दिवस जमा झाला, काल इतिहास जमा झाला. उद्या अनिश्चित आहे, उद्या कधीच नाही. जे काही आहे ते आजच आहे, आजच आमच्या जवळ आहे. टुमॉरो नेव्हर कम. निश्चितता व शाश्वती आहे तो आजची. पश्चातापी अपराधाने म्हटले, कारण ह्याने काही अयोग्य केले नाहीये. प्रभू येशूने अयोग्य असे काही केले नाही. आपण 23:41 मध्ये आपण बघतो की हा पश्चातापी मनाचा कबुली जबाब देण्यास आपण बघतो की 4 कारणे झाली असावी. जो चोर होता त्याला अशा 4 गोष्टी त्याने अशा बघितल्या होत्या प्रभू येशूमध्ये की त्याला खरंच पश्चाताप झाला. एक इतका
एक म्हणजे पहिला की एक इतका मोठा सर्व समुदाय त्याने येशूच्या वधस्तंभावर जाण्याच्या वेळी आक्रोश करीत आहे हे त्याने पाहिलं होतं. त्यामुळे त्याची पक्की खात्री झाली होती. 2 आपण बघतो की येशू यहुद्यांचा राजा या वधस्तंभावर लिहिलेला लेख वाचून त्याने येशूचे महत्त्व ओळखले असावे. आणि 3 अति तीव्र मानसिक यातनेत असताना त्याने येशूचा प्रसन्न शांत धीर गंभीर असा तेजस्वी चेहरा पाहिला तर त्यामुळे तो प्रभावित झाला. आणि 4 निंदा करणारे शत्रू व खिळे ठोकणाऱ्या भूमी दणकट मगरूर सैनिकांना येशूने त्या लोकांना जे मगरूर होते ते जे तैनात केलेले सैनिक ते कसलेले सैनिक होते अशा सैनिकांना प्रभू येशू म्हणतो त्यांना क्षमेची प्रार्थना त्यांच्यासाठी त्यांच्या हृदयात आणि काळजात तरवारीसारखी घुसली असावी व तो पश्चातापाने घायल झाला. त्याने बंडखोरीचे शस्त्र खाली टाकले. चोरामध्ये जे जास्तीच्या गोष्टी होत्या बंडखोरीचा आत्मा होता तो त्याने त्या परमेश्वराकडे पाहता क्षणी त्याने खाली टाकले आणि येशू समोर शरणागती पत्करली. भग्न व अनुतप्त अंतकरणाने विनवणी केली जसं की दावीद राजाने केलेली क्षमा याचनेची प्रार्थना आपण स्तोत्र 51 मध्ये आपण बघतो. हालेलुया. आपण बघतो की चार्ल्स एच स्पर्जन म्हणतात आमच्या हृदयाचा आक्रोश प्रार्थनेचे अंकगणित मोजून ऐकणार नाही किंवा जपमाळा पाहून देणार नाही. तसेच शब्द भंडार ऐकून अथवा भूमितीप्रमाणे प्रार्थनेची लांबी रुंदी उंची पाहून देणार नाही किंवा संगीत ऐकून मधुर वाणीने भुलून जाणार नाही. आपल्या अंतर्मनाचा आक्रोश तो जाणतो. जकादाराने एकच वाक्य म्हटले हे देवा माझं पाप्यावर दया कर. लूक 18:14 आपण बोलतो. जेथे येशू ख्रिस्त आहे तिथे स्वर्ग सुख आहे. त्याने येणाऱ्या राज्यात जागा मागितली. येशूने त्याला सोबत दिली. लूक 17:21 मध्ये दिले आहे. कारण पहा देवाचे राज्य तुम्हामध्ये आहे. जुना आदाम वधस्तंभावर खिळला गेला. नवा आदाम नवीन उत्पत्ती सर्व काही नवीन झाले आहे. आपण लूक 5:5 अध्याय 17-18 वचन आपण बघतो की परमेश्वराने आपल्यासाठी नवीन आदाम हा खिळला जो वधस्तंभावर खिळला गेला नवा आदाम आणि नवीन उत्पत्ती सर्व काही नवीन झाले आहे. तर आपण बघतो की बायबलमध्ये अनेक चोरांविषयी बायबलमध्ये उदाहरणं दिली आहेत. जसं की आखान नावाच्या व्यक्तीने चोरी केली होती. हालेलुया. आखान नावाच्या व्यक्तीने चोरी केली होती. त्याने ज्या काही मंदिरातल्या समर्पित वस्तू काही चोरल्या होत्या. आपण यहोशुआ 7:11 मध्ये आपण बघतो की त्याच्या चोरीमुळे खूप मोठी शिक्षा त्याला भोगावी लागली. त्याच्या कुटुंबात देखील त्याला या शिक्षेस पात्र ठरले. अजून एक उदाहरण बघतो की राहेल. आणि ही राहेल याकोबाची बायको तिची लाडकी बायको तिने पण एकदा चोरी केली होती. आणि चोरी कसली केली होती तर आपल्या वडिलांच्या बापाच्या घरातून त्यांनी चोरी केली होती. उत्पत्ती 31:19 आपण वाचतो तेव्हा आपल्याला हे उदाहरण मिळते. तेराफीम म्हणजे तिच्या बापाच्या गृहदेवता वेगळ्या मूर्ती म्हणजे जगिक मूर्ती त्या मूर्ती तिने चोरल्या होत्या. मग तिचे जे वडील आहेत तिचा पाठलाग करू लागले. याकोबाला माहितीच नाही की आमच्या बायकोने काय केलं आहे, माझ्या बायकोने काय केलं आहे ते त्याला माहितीच नव्हतं. आणि ज्याने घेतलंय तो मरून जाईल. आणि तात्काळात तुम्ही पाहता की ती पुढे लगेचच राहुल मरण पावते.
याकोबाने शब्द उच्चारले आणि 8वी आज्ञा आहे की चोरी करू नको. हनन्या सफीराबद्दल आपण बघत माहीतच आहे सर्वांना की त्यांनी काय केलं होतं, काय चोरलं होतं आणि ते लागोपाठ त्यांचं काय झालं. आणखी एक आपण बघतो की दाटका शिष्य ते नेहमी डब्यातून ना काही ना पैसे नेहमी चोरत होता आणि प्रभूकडे पण एक खजिनदार होता आणि तो फेथफुल नव्हता, विश्वासणारा नव्हता, एवढा चांगला नव्हता आणि तो काय करायचा, चोरी करायचा. चोरी करता करता त्याने प्रभूला विकून टाकलं. मग शेवट मला माहिती झाली की त्या व्यक्तीचं गळफास वगैरे आणि सगळ्या गोष्टी माहितीच आहेत की त्या व्यक्तीचं काय होईल. उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत चोरी करणाऱ्यांना शासन झालेलं आहे. आपण बायबलमध्ये बघतो की हा एक चोर, मी तुम्हाला सांगते, त्याच्या चोरी केल्यानंतर त्याच्यासाठी विशेष आणि चांगली गोष्ट घडली आहे. Praise the Lord. ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला आहे आणि दोन बाजूला 2 चोर आहेत. सुरुवातीपासून परमेश्वराची ही कृपा आहे, सेंटर ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे येशू ख्रिस्त स्वर्गात पण मधोमध आहे. Praise the Lord. त्याचं मधोमध सिंहासन आहे स्वर्गात आणि 24 वडील आहेत आणि 4 प्राणी आणि लाखो करोडो देवदूत स्वर्गदूत आहेत. पुनरुत्थित झाल्यानंतर शिष्यांचा, आपण अजून एक उदाहरण बघतो की पुनरुत्थित म्हणजे प्रभू येशू 3ऱ्या दिवशी जिवंत झाल्यानंतर शिष्यांच्या मधोमध प्रकट झाला. मध्ये राहणं हे देवाची ख्याती आहे आणि त्याला कोपऱ्यात आपण ठेवलं नाही पाहिजे आणि त्याला ठेवू नका. आणि तसं केलं होतं बरं का. आपण बघतो की कानागावच्या लग्नात प्रभूला कोपऱ्यात उभं केलं होतं. बरं झालं तिथे द्राक्षरस संपला आणि सगळ्यांना कळालं की हा देवाचा पुत्र आहे. हालेलुया. प्रभूला जे साईडला करतात ना, बाजूला करतात ना, प्रभू अशी योजना करतो की प्रभू बरोबर सेंटर प्लेसला येऊन थांबतो. हालेलुया. वधस्तंभावर पण प्रभू सेंटर प्लेसमध्ये मुख्य मधल्या जागी, तो 2 बाजूला 2 साईडला चोर होते आणि प्रभू वधस्तंभ हा मध्ये होता. सगळे निंदा करत आहेत, सगळेच निंदा करत आहेत. आता तिथं असलेला अधिकारी होता लूक 23:35 आपण बघतो आणि तो प्रभूची निंदा करून म्हणतोय. आपण काढू शकतो की लूक 23:35 मध्ये आपण वाचू. लोक पाहत उभे होते. अधिकारीही नाक म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःच वाचवले. आणि तो प्रभूची निंदा करून म्हणतोय, तू देवाचा ख्रिस्त आहेस ना, तू निवडलेला आहेस ना, चल स्वतःला वाचव, ये वधस्तंभावरून खाली. निंदा करतायत सर्वजण. सगळे लोक तेच परमेश्वर प्रभू येशूची निंदा करत आहेत. आता प्रभूच्या ज्या परिस्थितीमध्ये आहे ते बाकीचे चोर ही त्याच परिस्थितीमध्ये आहेत. पण तरी सुद्धा आणखी एक चोर आहे. तो म्हणतो, तू खरंच ख्रिस्त असलास तर स्वतःला वाचव आणि आम्हाला देखील वाचव. काय लोक मरतात पण ते म्हणतात ना, त्यांचा स्वभाव जात नाही, त्यांची पीड देखील जात नाही. देवाच्या प्रिय लोकांना, या व्यक्तीने प्रभूची निंदा केली क्रूसावर असताना सुद्धा. आणि मग तिथे आणखीन एक चोर आहे. तो म्हणतो आणि त्याला धमकावतो, त्याला दटावतो, हे तू काय बोलत आहेस, तू हे काय बोलतोस, तू आपण जे करतोय त्याची आम्हाला योग्य शिक्षा भेटते, जे आम्ही केलेलं आहे. आपण स्तोत्र 32:10 आपण काढू. स्तोत्र 32:10.
त्यामध्ये सांगतं की दुर्जनाला भरपूर दुःख भोगावं लागतं आणि त्याला खूप या सर्व गोष्टी वेदना दुःख सहन करावं लागतं. दुर्जनाच्या वाट्याला दुःख येतं प्रियांनो. आणि बायबलमध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं स्तोत्र 32:10 मध्ये. पण या ठिकाणी या चोराने सांगितलं आपल्याला योग्य शिक्षा मिळालेली आहे. आपल्याला योग्य शिक्षा मिळाली आहे म्हणून तू असं बोलू नकोस. मग तो प्रभूला बोलतो जी गोष्ट वारंवार प्रभूने शिष्याला सांगितली होती, वारंवार सांगितली होती. हे या गोष्टी शिष्याला कळत नव्हत्या, पण ती गोष्ट चोराला कळली होती की तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. हालेलुया. तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. या त्याच्या सामर्थ्यवान विधानाबद्दल प्रभू त्याला तात्काळ उत्तर देतो. प्रभूने असं कधीच केलं नव्हतं आजपर्यंत. आंधळा बर्तिमय भीक मागतोय, प्रभू मला बरं कर. हे बर्तिमय प्रभू येशू बर्तिमेला असं म्हणत नाही की तू 40 दिवस उपवास कर, वर्षभर चर्चला ये, मग तिथून पुढे मग असं होईल किंवा सगळ्या गोष्टी नीट होईल. तर प्रभू असं कोणाला सबब देत नाही. जे प्रभूकडे आले ते त्यांनी अद्भुत कृत्य त्यांच्या जीवनामध्ये घडली. त्या क्षणी इथे वधस्तंभावर जिथे प्रभूकडे आले ते अद्भुत कृत्य केली. त्या क्षणी इथे वधस्तंभावर तिथे खिळला आणि ख्रिस्त तरी सुद्धा त्या ठिकाणी बोलत आहे आणि काय म्हणत आहे तर प्रभू त्याला उद्या परवा नाही तर तू आज कालपर्यंत तू जे काही केलंयस त्याबद्दल मी बोलत नाही, पण तुझा काय होणार आहे ते तुझा काय होणार आहे ते मी आज तुला सांगतो. तू आज माझ्याबरोबर एकटा नाही तर तुझ्यासोबत मीही असणार आहे आणि आपण दोघीही जाणार आहोत. तर तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आजपर्यंत पवित्र शास्त्रातील अनेक चोरांनी चोऱ्या केल्या होत्या. त्यांना मृत्यूदंड मिळाला होता. त्यांचं वाईट झालं, पण अनेक चोऱ्या केल्या होत्या. आपण बघतो की पवित्र शास्त्रात की चोरांनी अनेक चोऱ्या केल्या होत्या. त्यांनी मृत्यूदंड त्यांना मिळाला होता, त्यांचं वाईट झालं होतं. पण एक असा चोर बायबलमध्ये आपल्याला बघायला मिळतो, तो खरा चोर होता. त्याने लास्ट टाइम म्हणजे असा त्याने त्या क्षणी त्याने हे केलं होतं, हात मारला होता आपण म्हणू शकतो. त्याने लास्ट टाइमला असा हात मारला होता. आतापर्यंत त्याने सोनं नाणं दागिने सर्व काही घेतलं असेल, पण आज स्वर्गीय राज्याची चावी त्याला मिळाली होती. स्वर्गात जाण्याचा अधिकार त्याला मिळाला होता. त्याला सगळ्यात मोठी संपत्ती आणि धन त्याला प्राप्त झालं होतं. त्याला आज ख्रिस्त मिळाला. प्रियांनो, या चोराला प्रभूने अभिवचन दिलं आहे की तू आज माझ्यासोबत सुखलोकात असशील. दोन्ही चोरांचे काही वेळानंतर पाय तोडण्यात आले. आपण बघतो येशूचे पाय नाही तोडले. बायबलमध्ये स्पष्ट रीतीने सांगतं. स्तोत्र 34:20 मध्ये आपण बघतो. स्तोत्र संहिता 34:20 त्याची सर्व हाडे तो सांभाळतो. 206च्या 206. हालेलुया. आपल्या शरीरामध्ये 206 हाडं आहेत आणि 206च्या 206 सांगतं की बायबल सांगतं की हे वचन प्रभूसाठी लागू आहे की परमेश्वराची कोणतेही हाड मोडत नाही. एक वचन परमेश्वरासाठी लागू आहे. एकही हाड तो मोडू दिला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वलांडणाचा कोकरा येशू ख्रिस्त आता तो वधस्तंभावर जातोय. म्हणून आपण निर्गममध्ये 12:46 आपण वाचतो. वचन सांगतं की वलांडणाच्या कोकऱ्याचा हाड मोडता कामा नये. आपण निर्गममध्ये वाचतो. बघा बायबलमधील
ही वचनं आहेत ती जिवंत आहेत आणि या वचनावर विश्वास ठेवल्यावर आमच्या जीवनासाठी सुद्धा कार्य करायला ते सुरुवात करतात. आपण ज्या वचनावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये ती वचनं कार्य करतात. त्या ठिकाणी आणखी एक गुन्हेगार आहे. 2 चोर तर आहेच, पण आणि एकाने तर निंदा केली आणि दुसऱ्याने स्वर्गीय राज्य त्याला मिळालं होतं. आणि आजच्या रात्री आणखी एक चोर किंवा गुन्हेगार आपण म्हणू शकतो, आपण त्याला दंगा करणारा, खून करणारा असा एक बंडखोर माणूस ज्याला म्हटलेला आहे बायबलमध्ये मराबा बंदीगृहामध्ये होता आणि त्याला 100% माहिती होतं की मी एवढं काही केलेलं आहे, आता मला मरणच अगत्य आहे. त्याला माहीत होतं, त्याला बाहेर आणण्यात आलं आणि त्याला वाटलं आता मी आता जातोय क्रूसावर. पण बाहेरचे लोक ओरडताना दिसत आहेत. त्याने ऐकलं होतं की मराबाला सोडून द्या, मराबाला सोडून द्या. तो म्हणतो हे मी ऐकतो, हे खरं आहे का लोक मला सोडून द्या म्हणतात? मी तर पापी आहे, मी तर पाप केलं, मी तर गुन्हे केले, तर मला का म्हणतात तुम्ही की सोडून द्या? त्याच्या खाली आपण बघतो की त्याच्या जागी बदलीचं मरण प्रभू येशूने घेतलं. त्याने ख्रिस्ताने स्वीकारले. लूक 23:18 मध्ये आपण बघतो. मार्क 15:15 अध्याय 6-15, अध्याय 27 अध्याय 15 ते 21 वचन. मराबाची सगळी ख्याती आपण त्यांनी केलेली होती आणि अतिशय कुप्रसिद्ध असा हा मराबा. त्या दिवशी त्याला सुटका मिळाली होती. चोर, लुटार, पापी सगळ्यांना नवीन आशा दिलेली येशूने आशा दिलेली होती आणि म्हणूनच या शेवटच्या काळामध्ये खूप मोठे संजीवन आणि परिवर्तन आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतं. आपल्या समोर महारोग जसं की कोरोना, लोकांना कळालं, ज्यावेळेस कळालं की आपल्यामध्ये सख्खे जवळचे कामी आले नाहीत, पण आपण या परिस्थितीमध्ये आम्हाला कोणी मदत करू शकत नाही, पण त्या परिस्थितीमध्ये त्यांनी जेव्हा देवाकडे प्रार्थना केली त्या ऐकल्याने आज इथे आपण सर्वजण इथे बसलेलो आहोत. आपण एक दंतकथा सांगतो की वधस्तंभाच्या घटनेपूर्वी 30 वर्षा अगोदर योसेफ आणि मरिया हे येशू बाळाचं बेथलेहेमवरून मिस्र देशात पळून जात होते आणि यहुदा राज्यात एक क्रूर हत्येपासून येशूचा बाळाचा बचाव व्हावा म्हणून वाटेत एक निष्कृष गुंताट तिथे होतं आणि अडवळणावर 2 दरोडेखोर तिथे आले होते. त्याचं नाव ड्यूकमास आणि टायटस असे होते. पहिल्याने योसेफ मरियाला लुटले आणि दुसऱ्याने दरोडेखोर येशू बाळाचा जो दुसरा व्यक्ती होता दरोडेखोर होता आणि येशू बाळाचा शिरच्छेद करणारा तो त्या बाळाच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून तो मनात विरघळला आणि तो म्हणाला, हे धन्य बाळा, माझ्यावर कृपा करण्याचा दिवस उगवलास तर माझे स्मरण कर, हा दिवस विसरू नको. कथानक सांगते की पश्चाताप करणारा अपराधी हाच तो असावा. म्हणजे त्यांनी कथानकांनी सांगितलं की जो दुसरा चोर आहे ज्याने पश्चाताप केला तो हाच असावा. येणाऱ्या ख्रिस्त राज्यात मिळणाऱ्या सवलती, हक्क आणि याबद्दल त्याला आस्था होती. त्याला त्या राज्याची मर्जी संपादन करायची होती. तो अपराधी दीर्घप्रयत्नशील होता, तो महत्वाकांक्षी होता. तो म्हणत राहिला, तो जिद्दी होता. घोंघवणाऱ्या वादळाचा आक्रोश करण्याचे ते शब्द येशूच्या कानावर आदळले. ख्रिस्ताचे आश्वासन पोकळ नसून भरी साथ देणारे, धोका न देणारे होते. हालेलुया. येशू म्हणाला, तू माझ्यावर विसंबून राहा, मी नरकाच्या या तीव्र यातनेत निश्चितसोबत सोडणार नाही. आपण एक उदाहरण बघतो की मदर तेरेसा काही वर्षापूर्वी कलकत्त्यामध्ये चॅरिटी होम त्यांनी सुरू केलं होतं. तिच्याजवळ फार थोडे पैसे होते. देवावर भरभक्कम विश्वास होता आणि लोकांना देणगी मागत असताना एके दिवशी एका कट्टरपंथी ब्राह्मणाच्या घरी गेला होता.
आणि तो ख्रिस्त विरोधक, तो मिशनरीचा छळ करणारा कडवा हिंदू धर्मोपासक होता. त्यांनी दार उघडताच मदर तेरेसाला तिने पाहिले. त्याचे पित्त खवळले. त्याची आग तळपायापासून मस्तकाला भिडली. मदर तेरेसाने मदतीकरिता हात पुढे केला, पण मदर तेरेसाच्या उजव्या तळहातावर तो तुटला. तो हात व ती खुंटी तशीच माती तिने घेतली आणि मदर तेरेसाने डावा हात पुन्हा पुढे केला. तिची सहनशीलता, क्षमाशीलता, वृत्ती व मुखावरील तेजस्वीणा पाहून, येशूची प्रीती पाहून तो मनात विरघळला. तो ढसाढसा रडू लागला आणि मदर तेरेसाच्या हातावर मस्तक ठेवून ओक्साबोक्शी रडू लागला. त्याचे हे अश्रू मदर तेरेसाच्या डाव्या हातामध्ये पडले. एका हातात मुंगी तर एका हातात त्याचे अश्रू, त्याचे परिवर्तन झाले होते. त्या क्षणापासून तो समर्थक बनला. प्रेज द लॉर्ड. अपराधांच्या स्वर्ग प्रवेश मिळून येणाऱ्या आश्वासनाचा आक्रोश दुसऱ्या उद्गारात ध्वनित होतो. सिनर्स बिकम सम. हालेलुया. आपण या वचनासाठी प्रार्थना करू. आपण सर्वजण प्रार्थना. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. वंडरफुल नेम ऑफ जीसस. माझ्या पप्पा तुम्हा सर्व शक्तिमान करू आणि माझ्या बाप्पा तो पप्पा जसं पप्पा या वचनानुसार सांगितलं की पप्पा या चोराला पश्चाताप झाला. हो पप्पा तसंच पप्पा आम्हाला आमच्या चुका आणि अपराधांपासून पप्पा तू आम्हाला दूर केलं कर माझ्या राजा. हो माझ्या पप्पा तू आम्हाला तारण देणारा परमेश्वर आहेस माझ्या राजा. हो पप्पा त्यांनी सांगितलं होतं, चोराने सांगितलं होतं की तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा तू माझा स्वीकार कर, तू माझी आठवण कर. त्या क्षणी त्याचा स्वीकार झाला होता. प्रभू येशूने त्याला म्हटले की तू आजच माझ्यासोबत स्वर्गलोकात असशील, सुखलोकात असशील. हो माझ्या बाप्पा तू आजच आम्हाला आशीर्वाद दे इच्छितो, तूच आम्हाला तारण करू इच्छितो माझ्या बाप्पा. हो बाप्पा असं आमच्या जीवनात कार्य करू दे माझ्या बाप्पा. हो माझ्या बाप्पा तू आमचा अंतःकरणाचा ताबा घेतलास. मी खरंच तुला धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करते म्हणतो साई बाप्पा. शिष्याला उद्देशून पहा ही तुझी आई. या उद्गारासाठी आमचे करतात आपल्यामध्ये सर्व ब्रदर आहेत. त्यांना मी निमंत्रण करतो. आपण जेवण आपलं उद्बोधन करा. Praise the Lord. Praise the Lord. आपण दुसऱ्या उद्गार आपण पाहणार आहोत. योहानाचा 19वा अध्याय आणि 26 आणि 27 वचन. आईला उद्देशून हा उद्गार त्यांनी काढलेला आहे. बाई पहा हा तुझा पुत्र. शिष्याला उद्देशून त्याने म्हटलेलं आहे की पहा ती तुझी आई. योहान याचा 19वा अध्याय आणि 26 आणि 27 वचनामध्ये आपण बघणार आहोत. आपण तत्पूर्वी आपण आपल्या देशाबद्दल पण प्रार्थना करूया. Praise the Lord. Hallelujah. Thank you Jesus. प्रभू देवा आपण स्तुती करतो तुझ्या नावाला गौरव देतो. विशेष प्रभू देवा आपण उद्गाराला प्रभू देवा आपण करत आपण प्रभू देवा आपण उद्गार प्रभू देवा होय प्रभू देवा करण्यासाठी प्रभू देवा तुम्हाला कृपा करतो. सामर्थ्य करू येशूच्या नावामध्ये प्रभू देवा होय प्रभू देवा आपण उद्गार प्रत्येकाला सांगायचे समजावं यासाठी प्रभू देवा प्रत्येकाचा कोण प्रभू देवा आला तुझे येशूच्या नावामध्ये प्रभू देवा होय प्रभू देवा आज आम्ही लोकांनी होय प्रभू देवा आपण नाही तर तुझ्याकडचा पवित्र आत्मा आज आमच्याद्वारे होऊ दे. होय प्रभू देवा आज आपण समर्पित करतो. प्रार्थना येशूच्या Praise the Lord. आज आपण त्या उद्गार बघत असताना आज आपल्याला एका आईची आणि एका पुत्राची त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पुत्राने काढलेले उद्गार आहेत आईसाठी. आणि हे वाक्य जेव्हा येशूची आई त्या ठिकाणी आज मरिया
हे वाक्य जेव्हा ऐकते तर त्या ठिकाणी तिच्या अंतःकरणाची काय स्थिती झालेली आहे, काय तिच्या अंतःकरणात चाललेलं आहे याची आज आपण जाणीव जर आपल्याला झाली तर खरोखरच तो आपला संदेश आज आपल्याला चांगल्या रीतीने समजू शकतो. कारण की आज प्रभू येशू ख्रिस्ताने आज आपल्या आईला म्हटलेलं आहे की आज आपल्या आईला त्याने म्हटलेलं आहे की हे बाई हा तुझा पुत्र. आणि त्या ठिकाणी योहानाला उद्देशून तो म्हणतोय की योहानाला उद्देशून तो त्या ठिकाणी म्हणतोय की आज ही तुझी आई. आज खरोखरच आज एखाद्या आई जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी वधस्तंभावर खेळलेला आहे, त्याला हाल त्याचे करण्यात आलेले आहे, त्याला चापकाने मारलेलं आहे आणि अशा स्थितीत आज त्याला वधस्तंभावर देत असताना त्याच्या खांद्यावर 70 किलोचा वधस्तंभ त्या ठिकाणी घेऊन झालेला आहे. आज एका आईला ते चित्र बघत असताना आज आपल्या पुत्राला अशा रीतीने तो त्या ठिकाणी बघत असताना आज त्याच्या मनाची स्थिती काय झालेली आहे आज जर त्याचा विचार केला. कारण की येशू ख्रिस्ताला त्यांनी तिच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवलेलं आहे. त्या ठिकाणी 33 वर्ष त्यांनी त्याचं पालन पोषण केलेलं आहे. आणि तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, तो पापी आहे काय, तो निर्दोष आहे काय, हे सर्व तिला माहिती असताना आज ती शिक्षा आज वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला होत आहे. आणि ते दृश्य आज तिची आई आणि येशू ख्रिस्ताचा शिष्य योहान हे दोघं जण त्या ठिकाणी वधस्तंभाजवळ आहे आणि ती गोष्ट त्या ठिकाणी बघत आहेत. आज खरोखरच ही गोष्ट आज त्या आईला किती दुःखदायक वाटली असेल, किती दुःख तिला झालं असेल. आणि अशा परिस्थितीत आज प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की हे बाई आज तुझा पुत्र. आज एका आईला आज जर तो बाई म्हणत असेल तर त्या आईला किती दुःख होत असेल. आज खरोखरच ही गोष्ट आज आपण जर जाणली तर आज आपल्याला तो संदेश आज आपण समजू शकतो. कारण की वधस्तंभावर त्याची आई आहे, वधस्तंभाजवळ त्याची आई आहे आणि वधस्तंभावर त्याची आई असताना आज त्या ठिकाणी तो ते उद्गार काढत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा होता. त्याचं लहान असताना शिमोनाने येशूला हातात घेऊन त्या ठिकाणी आज त्याला येऊन म्हटले आज मी तारण पाहिलेले आहे. शिमोन मरियाला म्हणाला. आज खरोखरच आज ही गोष्ट लूक याचा 2रा अध्याय आणि 28, 29, 30 वचन कोणीतरी वाचा. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहे. कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. लॉर्ड त्या ठिकाणी शिमोनाने ते उद्गार त्या ठिकाणी काढलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला हातात घेतल्यानंतर आणि शिमोनाला झालेले ते प्रकटीकरण आहे. आज शिमोन त्या ठिकाणी बाळक आहे तर तो शिमोन त्या ठिकाणी सांगत आहे की जे काय प्रकटीकरण त्याला झालेलं आहे तर त्या ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार घुसून जावी. अशा पद्धतीचं आज तो त्या ठिकाणी उद्गार त्यांनी काढलेले आहे. शिमोनाने त्या ठिकाणी त्याचं प्रकटीकरण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज जर त्याचा लूकाचा 2रा अध्याय आणि 34 वचन वाचलं तर त्या ठिकाणी शेवटचं वचन. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याच्या आई मरियेला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमिले आहे. यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार घुसून जाईल. लॉर्ड ते जे उद्गार शिमोनाने त्यावेळेला काढले होते तर त्याचा अर्थ त्यावेळेला तिला समजलेला नव्हता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं, त्याला त्या ठिकाणी खेळण्यात आलं आणि जेव्हा त्या ठिकाणी मरिया आहे तिचा प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य योहान आहे आणि जेव्हा ही स्थिती ती बघते तर तेव्हा हा शिमोनाने काढलेले उद्गार त्या ठिकाणी पूर्ण झालेले आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा येशू म्हणतो की
आईला बाई म्हणून संबोधतो, तर त्यावेळेला ती गोष्ट आज तिच्या अंतःकरणातून जसं तिच्या जीवातून तलवार घोचकली जाईल तशा पद्धतीचं तिचं अंतःकरण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि मग ती गोष्ट आज खरोखरच आज आपल्याला देखील समजणं गरजेचं आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय करत होता, तर प्रभू येशू ख्रिस्त हे आज त्या ठिकाणी असं का म्हणत होता, कारण की त्याला त्याच्या आईची जबाबदारी आज आपल्या शिष्यावर टाकायची होती. कारण की आज त्याच्या तो वधस्तंभावर खेळल्या गेल्यानंतर आज त्याला त्याच्या आईची जबाबदारी कोणावर तरी द्यायची होती. कारण की वधस्तंभावर खेळल्यानंतर तो येशू ख्रिस्त पुन्हा त्याच्या आईची जबाबदारी घेण्यासाठी येऊ शकत नव्हता. आणि अशा स्थितीत आज जर तो आज आपल्या शिष्याला सांगत आहे की ही बघ तुझी आई, आणि ती जबाबदारी त्याला त्या ठिकाणी द्यायची होती. आणि म्हणून आज जर आपण आध्यात्मिक व कौटुंबिक आज आपण जर आहोत किंवा आध्यात्मिक आणि कौटुंबिक असा पुत्र आज तिला लाभलेला होता. आणि कुटुंबाला वाऱ्यावर सोडून कधीच देवाची सेवा आज आम्ही करू शकत नाही. बरोबरच आज आम्हाला देखील ती गोष्ट समजणं गरजेचं आहे. कारण की आज अशा परिस्थितीत मरिया आज कुठल्या स्थितीत होती की अनिश्चित अशा स्थितीत ती होती. आणि योहान या शब्दाचा अर्थ आहे की कृपा करणारा देव, कृपाळू देव. आज खरोखरच आज अशा पद्धतीने आणि मरियाकडे जर बघितलं तर ती अनिश्चित होती. आणि आमचे जीवन अनिश्चित आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे की आज आमचं जीवन अनिश्चित आहे. आज आम्हाला कृपेची गरज आहे. आज आम्हाला आज कोणाच्या तरी कृपेची गरज आहे. आणि म्हणून आज कृपा करणारा देव येशू त्याच्याशी आज आमचं नातं जोडणं गरजेचं आहे. ज्याने आज आमच्यावर कृपा केलेली आहे, ज्याने आज आमच्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे, ज्याने आज आमच्या पातकांसाठी आज आमच्या तारणासाठी तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला आहे आणि त्याने आज त्या वेदना सहन केलेल्या आहेत. तर ते नातं आज आम्हाला जोडणं गरजेचं आहे. ते जर नातं आज आम्ही जोडलं तर आज आम्ही म्हणू शकतो की जसं आज प्रभू येशू ख्रिस्ताने आज आम्हाला त्या ठिकाणी दाखवून दिलं की आज जरी मरियेला तो बाई म्हणत आहे तरी पण त्याला हे माहिती आहे की आज माझ्या आईची जबाबदारी मला कोणावर तरी सोपवायची आहे, माझ्या कुटुंबाची जबाबदारी मला कोणावर तरी सोपवायची आहे. तिला आईला तसंच एकटं सोडायचं नव्हतं किंवा आईला त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे त्याला कोणतरी सांभाळणारा पाहिजे होता. आणि मग आज आम्ही कोणाशी जोडलेले आहोत. आज आम्ही ख्रिस्ताशी जडून राहणे गरजेचं आहे. आज आम्हाला देखील ख्रिस्ताशी जडून राहणे गरजेचं आहे. मरिया शेवटपर्यंत याकोबाकडे राहिली. आज खरोखरच योहानाकडे राहिली. आज खरोखरच जर आम्ही त्या ठिकाणी बघितलं तर आज आम्हाला बघायला मिळतं की आज मरियेला आणखीन पुत्र झाले. तिचा पती देखील तिच्याबरोबर होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आज योहानाकडे आज आपल्या आईची जबाबदारी का दिली. आज आपण प्रश्न आज आपल्या मनात उपस्थित झाला तर आज आपण हे बघू शकतो की आज तिचे आणखीन मुलगे होते किंवा आज योसेफ देखील तिच्याबरोबर होता. तो देखील तिची जबाबदारी घेऊ शकला असता. तिचे आणखीन जे मुलगे होते ते देखील तिची जबाबदारी घेऊ शकले असते. परंतु योहानाकडे तिची जबाबदारी देण्याचं कारण काय होतं, तर योहानाकडे तिची जबाबदारी देण्याचं कारण हे होतं की आज योहान हा आध्यात्मिक होता. आज प्रभूचा तो शिष्य होता आणि प्रभू बरोबर तो राहिलेला होता आणि प्रभूला माहिती होतं. आणि मरिया देखील आज एक आध्यात्मिक स्त्री होती. आज मरिया ही आध्यात्मिक स्त्री होती. आणि मरियाच्या बाबतीत जर आज आपण बघितलं की आज मरिया एक आध्यात्मिक स्त्री होती आणि आध्यात्मिक व्यक्तीची जबाबदारी आध्यात्मिक माणसालाच द्यावं अशी प्रभूची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी आज त्या ठिकाणी योहानाची निवड केली आणि त्या ठिकाणी योहानावरची जबाबदारी सोपवली. आज जर आपण बघितलं की आज आध्यात्मिक व कौटुंबिक असणारा असा हा पुत्र आज कुटुंबाला वाऱ्यावर सोडून कधीच देवाची सेवा करू शकत नाही. आज आम्ही कुटुंबाला वाऱ्यावर सोडून कुठल्याच प्रकारची आज देवाची सेवा करू शकत नाही. पहिले तिमोथी याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया. पुढे वाचा. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसांपेक्षा वाईट आहे. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर कोणी आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारित नाही आणि आज
जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घराण्याची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसाच्या पेक्षा वाईट आहे. आज खरोखरच आज आम्ही फक्त देवाची सेवा करतो. आज आम्हाला देवाची सेवा करायला आवडते. आज आम्ही देवाची सेवा करत असताना आज आम्हाला ती गोष्ट आवडीने आम्ही करत असतो. परंतु आज आमच्या घरात काय चाललेलं आहे, घरात आज आमच्या काय परिस्थिती आहे याच्याकडे आज आमचं लक्ष नसतं. आणि मग आज आम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर आम्ही बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्त मरताना देखील आज आपल्या आईची जबाबदारी त्या ठिकाणी आपल्या शिष्यासमोर सोपवून चाललेला आहे. आजचीच गोष्ट आज आम्हाला देखील करायची आहे. कारण की आज तो किस्सा आज आम्हाला त्यांनी घालून दिलेला आहे. येशूने जाण्यापूर्वी आईची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ती तरतूद म्हणजे काय की त्यांनी त्याची जबाबदारी त्या आईची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी योहानावर टाकलेली आहे. आज त्या ठिकाणी मरिया या शब्दाला आज जर आपण मरियाकडे बघितलं तर एक चर्च आणि किंवा मंडळी याचा अशा रीतीने त्या ठिकाणी तिला संबोधलेला आहे. आणि योहानाला त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की गर्जना करणारा पुत्र. आज योहानाचा जर विचार केला तर योहान कसा होता की त्याचा शिष्य जो होता तो गर्जना करणारा होता. गर्जना करणारा म्हणजे नुसता बायबल बडबड करणारा नव्हता किंवा आज कुठल्या प्रकारचं आज उतावीळ नव्हता. आणि आज तो गर्जना करणारा होता म्हणजे सुवार्ता सांगणारा होता, सुवार्ता गाजवणारा होता. आज खरोखरच आज ही जे आज त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की येशू ख्रिस्त मंडळी योहानाच्या स्वाधीन करत आहे. आज येशू ख्रिस्त काय करत आहे की आज प्रभू जे आज मरिया आहे तर ती आज मंडळी म्हणून तिला त्यांनी संबोधलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जे लोक गर्जना करत आहेत, सुवार्ता गाजवणारे आहेत, त्याच्याकडे मंडळीची जबाबदारी येशू ख्रिस्त टाकत आहे. आज खरोखरच आज आम्ही सुवार्ता सांगणारे आहोत, जर देवाची आज्ञा पाळणारे आहोत आणि सुवार्ता गाजवणारे आहोत तर आज आमच्या चर्चमध्ये आज आम्हाला त्या ठिकाणी जबाबदाऱ्या पात्र देतील किंवा आज आम्ही जबाबदारीने त्या गोष्टी करू. कारण की आज आम्हाला जर बघितलं तर त्या ठिकाणी आज बायबलमध्ये आपण आणखीन एक उदाहरण आपण बघूया की आज जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी देवळात प्रवचन करत होता आणि मरिया, योसेफ आणि जी मुलं त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी उभे होते आणि सांगत होते की प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा की तिची आई आणि वडील आलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी भेटायचं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो की कोण माझी आई आणि कोण माझे वडील? आज जे माझे वचन पाळतात आणि जे वचन आज वचनाप्रमाणे चालतात तेच माझे आई आणि तेच माझे वडील. आज हे जे आज उदाहरण त्यांनी दिलेलं आहे तर त्या वेळेला जेव्हा येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बोललेलं आहे तर ती गोष्ट आज मरियाच्या अंतःकरणाला लागलेली होती. आणि म्हणून आज त्या ठिकाणी जेव्हा वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला खेळण्यात आलं, जेव्हा वधस्तंभावर त्या ठिकाणी त्याला नेण्यात आलं तर त्या ठिकाणी फक्त मरिया आणि योहान हे दोघंच जण होती. कारण की बाकीचे शिष्य त्या ठिकाणी लपून बसलेले होते, बाकीचे शिष्य त्या ठिकाणी नव्हते. आज आणि म्हणून आज जे काही आज त्या ठिकाणी जे आज नातं, आध्यात्मिक नातं आज प्रभू येशू ख्रिस्ताने आज त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की देवाच्या लोकांनी नवीन नाते निर्माण केले पाहिजे. आज जे देवाचे लोक आहेत, आज आम्ही मंडळीमध्ये आहोत, आज मंडळीमध्ये असताना आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलो आहोत, वेगवेगळ्या जातीतून आलेलो आहोत, वेगवेगळ्या संप्रदायातून आज आम्ही आलेलो आहोत. परंतु आज आम्ही जेव्हा चर्चमध्ये आलेलो आहोत तर आज आमचं एक नातं तयार झालेलं आहे. आज एक आमचं येशूच्या द्वारे आज आमचं एक नातं तयार झालेलं आहे. कारण की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आज जो तिसरा उद्गार काढलेला आहे तर त्या उद्गारातून, त्या गोष्टीतून आज आम्हाला ती गोष्ट समजते की आज आम्हाला एक आध्यात्मिक नातं आज आम्हाला तयार करायचं आहे. की आज प्रभू येशू ख्रिस्ताने आज वधस्तंभावर असताना आपल्या आईची जबाबदारी योहानाकडे दिलेली आहे त्या ठिकाणी ती गोष्ट आज आम्हाला बघायला मिळते. देवाच्या लोकांनी नवीन नाती निर्माण केली पाहिजे. चर्चमध्ये नाती निर्माण करणं जे आज येशूने आज आम्हाला तो किस्सा घालून दिलेला आहे. येशूने योहानाशी नाते निर्माण करून दिलं. त्याच्यानंतर पौलाच्या प्रत्येक पत्रामध्ये मंडळीसाठी तो म्हणतो की बंधुजनो हो. आज जे आज उद्गार आज आपण बघतो तर त्या ठिकाणी आज पौलाने जे आज आध्यात्मिक जीवनामध्ये त्याचं नातं तयार केलं आहे
तर ते आज आपल्याला बघायला मिळतं की तिमोथेला आज पौल म्हणतोय की हे माझ्या पुत्रा, हे माझ्या मुला, आज अशा पद्धतीने तो समजतोय. आज खरोखरच आज ह्या गोष्टी जर आज आम्ही आमच्या जीवनात आणल्या, आज ह्या गोष्टी जर आज आम्हाला जर समजल्या, तर आज आम्ही पदस्तंभावाचा जो संदेश आज आम्ही तिसरा उद्गार आम्ही ऐकत आहोत, जे आज आम्ही पाहत आहोत, तर त्या ठिकाणी आज आम्हाला तो पूर्ण करण्यासाठी किंवा जो किस्सा प्रभू येशू ख्रिस्ताने आज आम्हाला घालून दिलेला आहे तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी आज आम्ही चालवण्यासाठी आज आम्हाला त्यांनी या ठिकाणी जी उदाहरण दिलेलं आहे. तुला भवाजाच्या स्वाधीन त्यांनी केलेलं होतं. भवाजाच्या कुळात येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला होता. आज अशा पद्धतीने आज जे रक्ताचं नातं नव्हतं, परंतु आज जे आध्यात्मिक जे नातं होतं, तर ते आध्यात्मिक नातं त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आज आईच्या आणि पुत्राच्या आज संबंधाने आज ते आज त्या ठिकाणी पदस्तंभावर आम्हाला दाखवलेलं आहे. आणि मग आज आम्ही जर अशा पद्धतीची आध्यात्मिक नाती जर आम्ही तयार करतो, आमचे जीवन अनिश्चित आहे, त्यामुळे आम्ही कृपा करणारा देव याच्याशी नाते जोडणं गरजेचं आहे. आणि आम्ही कोणाशी आज आम्ही कोणाशी नाते जोडले पाहिजे त्याचं आज चांगलं उदाहरण आज आम्हाला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. मरिया शेवटपर्यंत याकोबाकडे राहिली, मरिया शेवटपर्यंत योहानाकडे राहिली. याचं कारण काय होतं? कारण की आज तिला तिची ओढ लागलेली होती. आज जो प्रभू येशू ख्रिस्ताने तिला तिची जबाबदारी तिच्यावर टाकलेली होती, तर आज तिला आणखी मुलगे होते, योसेफ तिच्याबरोबर होता, परंतु ती आज आपल्या त्या मुलांकडे गेली नाही. कारण की आज जर बघितलं तर तो आज शेवटपर्यंत याकोबाकडे मरिया राहिली आणि ती आपल्या मुलांकडे गेली नाही. देवाची मंडळी या नात्याने आज तिने सेवकाचा स्वीकार केला. आज देवाचं नातं या संबंधाने मरियेने आज सेवकाचा स्वीकार केला. आणि मग आज आम्ही सेवकाच्या हातात आहोत, आज मंडळीत आहोत, तर आज आम्हाला सुरक्षितता आहे. आज आम्हाला आज जी जबाबदारी आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने आज योहानावर जी जबाबदारी टाकली होती, तर ती जबाबदारी आज आम्ही त्या ठिकाणी बघत असताना आज आम्ही देखील आज आमच्या मंडळीत आज अशा पद्धतीने नाते संबंध जोडणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आज आमच्या सेवकाला आज आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आज त्या सेवकाशी आज आमचं मंडळीचं नातं असणं गरजेचं आहे. आज जो उद्गार या ठिकाणी आज आपण पाहिलेला आहे, तो उद्गार सांगण्यासाठी प्रभू मला त्याची कृपा करून प्रार्थना करूया.